रंजना, ए रंजना, अहो रंजना, काय झालं? का हाक मारतोय? काय झालं? तुझ्या लेकाला विचार. काय खाऊन त्याला जन्माला घातलं होतं ग तू? काय केलंय त्यानं आता असं एवढं? अगं तो माझ्या विरोधात तक्रार नोंदवून घ्यायला गेलाय. अजून काय पाहिजे? लाज वाटते का त्याला? त्याला जन्माला घातला नसताना तर बरं झालं असतं. काय काय बोलताय तुम्ही? मग दुसरं काय बोलू? बापाचे चांगलेच पान फेडतोय. असं वाटतंय ना त्याला घरातनं हाकलून द्यावं. तुला काय? अहो तुम्ही बाई शांत वाकी, असं नका बोलू. तू तर अजिबात काय बोलू नको. तुझ्या भावानं तर लय त्रास दिलाय मला. काय त्याचं वाईट केलंय का? काय वाईट केलं मी त्याचं? सारखं माझ्या मागे लागलेला असतो या. अगं त्याचं खानदान अख्खं इकत गेलं ना, एवढी जागीर होती आमची. आणि तो माझ्यावर काय आरोप करतोय? पैसे चोरल्याचा. हे बघ, त्यांनी जर का चुकून माखून माझ्या विरोधात तक्रार केली ना, तुझ्या लेखानं जर कारवाई केली ना, तर त्यांच्याकडे तर बघून घेईनच मी. पण तुम्हा दोघीसनी ना लात मारून हाकलून दिल्या घरात ना. तोंड काय बघत बसलाय? जावा, थांबवा त्याला. हे बघा, माझ्या विरोधात जर तक्रार झाली ना तर लई महागात पडेल तुम्हाला. जावा. अगं का वरडतीयस एवढी? रस्त्यावर हंबारतीयस? काय झालंय ग तुला वरडायला? अगं माणूस असती तर का ओरडून ओरडून कवाच घासा तुझा फुटला असता. माणसं एवढी घरातली येळेवर खायला प्यायला घालतात, सगळी काळजी घेतात, तरी वरडतीय. अगं तुझी आई चिंगी, तिला झाली राधा आणि मग झाली तू. तुझी आजी तुझी आई आयुष्यभर इथंच राहतात त्या. चिंगी माझं लग्न झाल्यावर माझ्या बरोबर आली होती ह्या घरात, माझ्या माहेरची पाहुणी म्हणून. तिला लई जपले. अगं तिला झाली राधा, तिच्यावर पण लई जीव लावला. आणि ना तुमच्या दुधावरच हे घर तरलं वाढलं. माणसांच्या सगळ्या तब्येती सुधारल्या. एखाद्या बाईसारखं करते आज बघ. सगळी बाळांपण मी तुमची केली. तेव्हा पण अशीच वरडायचीस तू. आणि आता तर काय तसं पण नाहीये. आणि यायला पण झाली ना, तरी पण का ग वरडतीयस? वरडू नको अगं, वरडू नको. ए ए अरे कोण आहे? अरे मुर्दा कोण आहे र? आओ, काय करताय तिकडं? चला घरात. ए सुटली खाजना आलेलाच माझ्या वरडतेच होय ग? नाही नाही आजी, मी ह्यांच्याशी बोलत होते. म्हणजे ह्यो मुर्दा हितच आहे वय? अगं ह्याची किरडी ठासाळली ह्याची. मी कवाची वरडते कोण आहे कोण आहे, ह्याची काय वाचा बसली वय? लाले ह्याला घेऊन जा बघू तिकडं. हा आजी. लाले ह्या मुर्द्याला सांग अजिबात इथं यायचं नाही म्हणून. हा आजी सांगते. आओ इथं यायची काही गरज नाही, चला. अहो मी त्या गायची तब्येत चेक करायला आलतो. गायची तब्येत चेक करत आलाय मोठा डॉक्टर. मुर्दा आहे ना, घरातलं कोण नाही बघून गाय इकून येईल असला आतल्या गाठीचा आहे. त्याची किरडी ठासाळी, त्याचं लागलं दार लवकर जाईत ना, नेक बघू. आओ चला तुम्ही, चला चला. अग आता तुला काय झालं वरडायला? गप्पी नको उगत वरड. हाय ना सगळं, गप. आओ काय काम होतं मागं तिकडं तुमचं? दिवसभर तिकडं घुटमळत आहे. असं काय पुरलंय तुम्ही जे उकरायला जाताय? या लालीनं खड्डा बिड्डा बघितला की काय? अहो बोला की, काहीतरी विचारलंय तुम्हाला. अहो सांगतो, किती चिडचिड करताय. हा मग बायको आहे मी तुमची, मला सगळं कळायला पाहिजे. माझ्यापासून काय लपून ठेवायचं नाही. आधीच सांगून ठेवते. जे काय असेल
ते खरं खरं सांगायचं. कधी तुम्हाला खरं सांगितलं नाही हो. जे काय आहे ते सगळं तुम्हाला खरं खरं सांगतोय. बिचारी गाय दुपारपासनं काल रात्रीपासनं वराडते, हंबरते. सगळे घरातले जमले होते बाहेर. तुम्ही बी होता की तिथं? त्यांना म्हटलं मी चेक करतो. तीच चेक करत होतो. तेवढ्यात आजी आली तिथं, शिव्या द्यायला लागली. आता मी जर का तिथं आहे हे कळलं असं तर किती शिव्या दिल्या असत्या मला. म्हणून मी गप बसलो. तेवढ्यात तुम्ही आला. नक्की? हा नक्की. कुठं चाललात? अहो त्या म्हातारीच्या शिव्या ऐकल्या, डोकंच दुखा लागले. लिंबू सरबत घेऊन आलो. मी आणते, थांबा. लवकर आणा. हे म्हातारं हातात काय घेऊन गेलंय? हे म्हातारं बंडी लपवायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे 100% यानेच माधुरीला मारलं असणार आणि तिच्याकडचे 20 लाख रुपये सुद्धा लपून ठेवले असणार. काहीही करून मला ते पैसे पाहिजेत. ते माझ्या हक्काचे पैसे आहेत. खानदानाची इज्जत मातीत घालणारी यो. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलाय कोणास ठाऊक. बापारोज उलटलाय. देव अक्कल वाटताना यो कुठं गायब झाला होता कोणास ठाऊक. जेव्हा येत आहे ना, अहो मी काय म्हणते का, जेवणावर नका ना राग काढू. चला ना जेवण घ्या. इथं पोरानंच बापाशी वैर घेतल्यानंतर भूक लागेल का? यो तुझा पोरगा का बरं माझ्याशी असं नडतोय? त्याला म्हणावं जरा या गोपाळचं पाय धुव आणि त्याचं पाणी पी. नाही हो, माझं सुधाकर एवढा वाईट नाहीये. हा म्हणजे कधी कधी कवा कवा डोकं नाही चालवत त्यो, पण मनाला लय चांगला आहे त्यो. अप्पा या सुध्या, सुध्या तू दारू पिऊन आलाय? अरे पाच तरी प्यायची नव्हती ना. घे आता. अप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. लाज वाटते का तुला? आता काय उरलंय सांगायचं? अप्पा अहो माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकायचं नाही मला. तुझ्यासारख्या पोराला मोहर उभं करायचं पण इच्छा नाही माझी. अहो मी काय म्हणते का, एकदा ऐकून घ्या ना तो काय म्हणतोय ते. मग घे पात्रात आणि बस ऐकत. तुझ्यामुळे लाडवलं यो. बापाशी वैर घेतोय. अरे इथं माणसं माझ्या मोर चळा कापतात आणि यो माझ्याशी नडतोय. बापाच्या विरोधात तक्रार लिहून घ्यायला गेला होता यो. नाही दारू बी पिऊन आलाय. अरे होती नव्हती ना तेवढी लाज बी सोडली बेण्यानं. ते काय नाही. आता तुला माझा इंगस दाव. चल घरच्या अप्पा माझा बाहेर. अप्पा